आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू आली वाटतं. काय गुंडाळला का सारीपाट? मामी, या असल्या घाणेरड्या सोंगट्या टाकायचं बंद कर. त्या अश्विनच्या हातात शर्वरीचं शेपूट देऊन या घरात घुसायचा प्रयत्न करू नकोस. आणि मासा गळायला लागला असा गैरसमज तर अजिबात करून घेऊ नकोस. हा, तरीच म्हंटल मी हाच विचार करत होते. तुमच्या या सडक्या मेंदूत अजून घाण कशी बाहेर आली ना. तुमचे थोबाडाचा गटार ना बंद करा आता. तुम्ही आम्हाला पाण्यात बघता तिथपर्यंत ठीक आहे, पण अश्विन तो तुमच्या घरचाच आहे ना, त्याच्याविषयी असं बोलताय. मामी, तुम्ही नातीगोती जरी मानत नसाल ना, तरी त्या बिचाऱ्या चांगल्या मुलाबद्दल तरी गरळ ओकू नका. बाई बाई बाई, लई चांगलं वाटायला लागलंय की तुला. हा, काय विचार काय आहे तुझा? सुंदर सोडून आता अश्विन का? तुम्हा दोघी बहिणींचं ठरलंय एकीने सुंदरला पटवायचं, एकीने अश्विनला. मामी, आवाज चढून बोलू नकोस. मी चांगलं ओळखून आहे तुला. दुधात माशी नि घर घुशी. तुला तर मामी, या तुमच्यासाठीच राड चालल्यात. या एक्सक्यूज मी, आम्ही काय केलंय? अरे मला वाटलं US ला जाऊन आलाय, जरा शहाण्यासारखा वागशील. पर तू तुझं डोकं तिथं गाणवत ठेवलंयस वे. कम ऑन मामी, व्हॉट हॅपन? जे काय ते स्पष्ट बोला ना. बघ ना, उगाच वाटेल ते आरोप करतात माझ्यावर. यू मीन ब्लेम? पण कशाबद्दल? त्यांना असं वाटतंय की मी मुद्दाम शर्वरी आणि तुला बाहेर पाठवू. कम ऑन मामी, तुम्हाला काही माहित नसताना तुम्ही असं काही कसं बोलू शकता? घ्या, माहिती घेऊनच बोलते. कापड फाडली वावभर आणि दवंडी पिटली गावभर. मामी, बेटर हेच आहे की तुम्ही या फंद्यात पडू नका. माझं काय आहे ते मी बघून गेले. आणि हो, मी शर्वरीला घेऊन बाहेर गेलो होतो, पण त्याच्या मागे काय पर्पज आहे किंवा त्याचा काय उद्देश आहे हे तरी जाणून घ्या. काय सांगायची गरज नाही. मी चांगलं ओळखून आहे हिला. ही समधी हिचीच खेळी आहे. तुला नाही कळणार. मामी, इनफ इनफ. अँड लिसन, मी शर्वरीला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. डॉक्टर? हो. डॉक्टर, एनी प्रॉब्लेम? सांगतो. त्या आता जे बोलू शकत नाहीयेत त्याचं कारण जेनेटिक डिसऑर्डर नसून वोकल कॉर्ड्सला डॅमेज झाल्यामुळे त्यांना बोलता येत नाहीये. डॅमेज? व्हॉट डॅमेज डॉक्टर? नो, डोंट वरी, काळजी करू नका. काय असतं, आपलं जे स्वरयंत्र आहे त्यात काही आवाज निर्माण करणारे स्नायू असतात. त्या स्नायूंना डॅमेज झालाय. डॉक्टर, यावर काही ट्रीटमेंट असेल ना? डेफिनेटली आहे. अहो, आता मॉडर्न टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्याला सर्जरी करता येऊ शकते. दॅट्स ग्रेट डॉक्टर. येस, आणि ह्या सर्जरीमुळे त्यांना नक्की बोलता येईल. डॉक्टर, इज देयर एनी चान्स ही सर्जरी कोल्हापुरात होईल? अहो, व्हाय नॉट? अहो, कोल्हापुरात आता सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. सो आता तुम्ही अगदी निश्चिंत राहा. डॉक्टर, थँक्यू सो मच. US मध्ये असताना मी शर्वरीसारखे बरेच केसेस पाहिले होते.
नंतर प्रॉपर ट्रीटमेंटने ते बोलूही लागले. त्यामुळे मी इथे आल्यानंतर सर्च केलं आणि माझ्या एका मित्राच्या वडिलांकडून मला एका डॉक्टरांचा रेफरन्स मिळाला आणि त्यांच्याकडून मला त्यांचा नंबरही मिळाला. ऍक्च्युली ही गोष्ट मला कोणाला सांगायची नव्हती. इनफॅक्ट शर्वरीला मला थोडं सरप्राईजच द्यायचं होतं. त्यामुळेच मी सकाळी तिला कॉफीला जाऊ असं म्हणालो. या परक्या पोरींसाठी एवढं करायची काही बी गरज नाही. एक्सक्यूज मी, परक्या नाही येत त्या. आनंद आहे ग बाई. हा कमाल आहे या पोरींची. आधी या दोघी जबरदस्तीने घरात घुसल्या, मग आता ह्या ना त्या कारणानं उपकार करून घ्या. बाई बाई बाई, मऊ लागला हाताला आणि तूप लावती भाताला. घाला काय गोंधळ घालायचाय ते. बाई बाजूला. अश्विन, खरंच तुझे आभार मानावे तितके थोडे. कमाल अक्षरा, माझे कसले आभार? हा, मी काय डॉक्टर आहे का? मी फक्त डॉक्टरांपर्यंत जाण्याचं एक निमित्त आहे. स्वतः जे काय करणार ते डॉक्टरच करणार. सो प्लीज माझे आभार नको मानू. हो, पण एक मात्र, या ट्रीटमेंटचा सगळा खर्च काय तो मी करणार आहे आणि मला यात कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. ठीक आहे, ते बघूया आपण. प्लीज अश्विन, तू मला समजून घ्यावस. मला माझा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे आणि काही झालं ना तरी तो मी गमावू शकत नाही आणि हे शरूला चांगलंच माहितीये. Oh my God. Both are same. चलो बाय बाय, भेटूया. शरू, आज खूप दिवसांनी खूप छान बातमी समजले ग. मी खूप खुश आहे आज. आपण सेलिब्रेट करूया. कशाला लगेच छोट्या मालकांना सांगायची काही गरज नाही. आधी आपण दोघे सेलिब्रेट करूयात ना, मग बघू कोणाला काय सांगायचं ते. चल. डॅड, व्हॉट आर यू डुईंग? हा, काय झालं काय इतकं चिडायला? आणि काय चाललं काय तुमचं? मी काय लहान आहे का आता? तू लहान पोरासारखं वागायला लागलास ना, तर आम्हासनी बी असंच वागावं लागल. व्हॉट? काय वागलो मी लहान पोरासारखं? सांगा मला. मग काय तर आल्या समाज सुधारण्याचा ठेका घेऊन फिरायलास ना? हो कम ऑन मॉम, हे सगळं माझ्या डोक्यावरून चाललंय. प्लीज मला स्पष्ट शब्दात सांगाल का काय झालंय ते? अरे तुला त्या शर्वरी संग हिंडायला जायची काय गरज होती? बरं हिंडलास ते हिंडलास, तिला डॉक्टरकडे घेऊन गेलास? कोण हाय कोणती तुझी? आई बापासनी काय त्रास होतो ते जन्मात कधी बघायला आला नाहीस. आणि इथं आल्याला तिथं बरा पुळ काय लागला तुला? सो व्हॉट डॅड? काही झालं तरी ते आपले फॅमिली मेंबर आहेत. अरे ये भानावर ये, ते आपल्या घरातल्या नाहीत. मॉम रिअली? अगं असं कसं काय बोलू शकतेस तू? अगं अक्षरा कंपनीसाठी किती काय काय करते, इव्हन घरच्यांसाठी पण. अगं मग दोन शब्द गोड बोललो तर काय फरक पडतो? ए तू त्यांच्या भोळेपणावर फिदा बिदा होऊ नकोस. त्या दोघी बहिणी काय आहेत ना, आम्हासनी चांगलंच ठाव आहे. त्यामुळे आता आम्ही जे सांगतोय तेच मुकाटानं ऐकायचं. ओ नो डॅड. नो काय नो? हा
तुला कशासाठी बोलिवलं इथं? पण तू नको ती अक्कल पाजळून ना आमच्या डोक्याचा ताप वाढवायलास. ओके फाईन, टेल मी का बोलवलंय मला इकडे? हे बघ, आम्ही ठरवलंय लवकरात लवकर तुझं 2चं 4 हात करायचं. हो गॉड, पुन्हा तेच? हे पुसणाऱ्या, कुठं पळून चालला तू? तुला आज मी अजिबात सोडत नाही. लग्नाचा विषय काढला की चाललास आम्हाला टांग देऊन, पण आज नाही. तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते आज आम्हाला कळायच पाहिजे. काय नुसतं लग्न लग्न लग्न? नक्की प्रॉब्लेम काय आहे तुमचा? किती वेळा सांगितलंय मला हा विषय नकोय आणि मला लग्न सुद्धा करायचं नाहीये. आणि यापुढे जर कोणी माझ्या लग्नाचा विषय काढणार असेल तर मी हा असाच इथून अमेरिकेला निघून जाईल. आलं लक्षात? अश्विन, अश्विन थांब. अश्विन, अहो अजून काय काय बघावं लागणार आहे? त्या पातेल्यात टाक. अगं त्याच्यात भात आहे ना, याच्यातच चिकन काढायचंय. मला माहितीये ना, तू त्याच्यातच टाक. अगं याच्यातच काढायचं. सांगितलं. अगं तू गप्प बस. अगं पोरी आहे का भुसनाळ आहे तुम्ही? हा, वय वाढलंय नुसतं, अक्कल काय वाढायची नाही. आहे काय बी बोलू नको. काय बी काय म्हणजे काय ग? इतकी वर्ष झाली माहित नाही वय तुला चिकन कुठल्या पातेल्यात काढायचं, रस्सा कुठल्या पातेल्यात काढायचा? खरंच खायला काळ आणि भुईला भार आहे नुसता. लग्न झाल्यावर काय होणार आहे तुमचं? कठीण आहे बाबा. हा 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 हा, वा 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 वा, आत्ते डार्लिंग, काय चिकनचा घमघमाट सुटलाय बघ. म्हणजे नुसतं वासाने भूक लागली. अरे मग जा समदेसनी बोलवून आण. समद्यानं सांग चांगला तांबडा पांढरा रस्सा आणि फक्कड चिकन केलंय आवडीचं. जा वाव, यमी. हा, मम्मीला बी बोलव. आत्ते डार्लिंग, यमी म्हणजे चवदार. हे बघ बाबा, मला तुझी भाषा काही कळत नाही. यम्मी मम्मी, पण तुला कळलं ना, समद्यानं बोलव. जा मम्मीला. आत्ता बोलवतो बघ, आत्ता लगेच. चला सगळे जेवायला या. चला वसुंधरा काकू, मॉम, डॅड, यशवंत मामा, उर्वशी मामी, जेवण तयार आहे, लवकर या. अगं यामीने जा वहिनीला बोलव की. गप्र. ए बाबा, जरा शांत बस की. कशा लोक बेंड बाजा वाजवतोयस? त्याची लाडकी लोक आली नाहीत ना हो, म्हणून. होय ना अश्विन? जरा नजर पलटी मार. या घ्या, यांना बी बोलवलंय बघ जेवायला. मग आम्ही कशाला थांबू? आम्ही जातो. तुम्हीच VIP हायसा आता, तुम्हीच बसा जेवायला.
काळजी नका करू मामी, आम्ही जेवायला नाही आलो. वय मग ठीक आहे. मला वाटलं सहज जोडली संगतीला आणि पाहुणे बसली पंक्तीला, असं आहे काय? मामी कुणी न सांगता आम्ही आलो, पण जेवायला नाही. तुम्हा सगळ्यांचं तोंड गोड करायला आलो. गॅसनी बघून आमचं तोंड कडू व्हायला लागले. आणि आता हे आपलं तोंड गोड करणार. काय कडू गोडाचं बोलणं चाललंय यशवंता? माणसानं समद्यांसंग गोडच बोललं पाहिजे. काय समजलं का? ताई. मॅडम, बरं झालं तुम्ही इथे आलात. तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची. अरे वा, आनंदाची बातमी. शरूला कुठल्या कोर्सला ऍडमिशन मिळाली का काय? तरीच एवढा आनंद दिसतोय चेहऱ्यावर. नाही मॅडम, ही बातमी जरा वेगळी आहे. यात अश्विनचा खूप मोठा हातभार आहे. आमच्या अश्विनचा? अगं पण तो तर काहीच दिवसापूर्वी आलाय. आणि ते ना. हो मॅडम, अश्विन त्याच्या ओळखीच्या डॉक्टरकडे शरूला चेकअपला घेऊन गेला होता. त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एक छोटंसं ऑपरेशन झाल्यावर शरू बोलायला लागेल. खरं का काय? भारीच, एकदम गोड बातमी सांगितलीस बघ. लई छान. तुम्हा दोघींचं बी खूप खूप अभिनंदन. आणि आमच्या अश्विनचं बी कौतिक आहे. एवढा परदेशात राहून आलाय पोर, पण माणसातली माणुसकी जपणार आहे. लई मोठा हो बा. चला आज समद्यांचं तोंड गोड करूया. गोडाचा शिरा. हो मॅडम, शरूनी आज खास सगळ्यांसाठी गोडाचा शिरा बनवलाय. चला मग वाडा समद्यास नाही. हे काय समधी आहे, पण सुंदर कुठे दिसत नाही. अगं सुंदर साठी गोडाचा शिरा म्हणजे पंचपक्वान्नाचं जेवण जणू. तो कुठे राहिला? काकू, ऍक्च्युली मी त्याला बोलवायला गेलो होतो, पण तो म्हणाला की नाही येणार. येत नाही म्हणला? हा पोरगा काय मध्येच डोक्यात घेईन ना, काय सांगता येत नाही. काय मनात आलं असेल आता ह्याच्या? अक्षरा, तू बोलवून आण बाई त्याला. हा वय. हो नाही. अगं असे काय हो नाही काय करतेस? जाऊन बोलवून आण सुंदरला. तुझंच ऐकेल तो, दुसऱ्या कुणाचं ऐकायचं नाही. अक्षरा, हे बघ, मी पण त्याच्याशी बोलून बघितलं, पण त्याने माझं ऐकलं नाही. मे बी तुझं ऐकेल. या पोराच्या पण ना काय मनात मध्येच येईल काही सांगता येत नाही. काय चालू आहे त्याच्या डोसक्यात कोण जाणे. अक्षरा, तूच जा बाई, घेऊन ये त्याला.
अक्षरा कमॉन यार, जा लवकर. आणि हो, त्याला शर्वरीची आनंदाची बातमी सांग. अँड त्याला सांग, जर शिरा हवा असेल तर धावत ये, नाहीतर फस्त होईल. काय कमॉन अक्षरा, जा. बाळ समजास ते. अगं यामिने ताट घेऊन ये. काय करू तेच कळत नाहीये. कितीही ठरवलं छोट्या मालकांचा विचार नाही करायचा तरी येतोच डोक्यात विचार. हे असं त्यांना सतत हट करण्यापेक्षा सांगून टाकावं का? अगदी बरोबर, योग्य तोच विचार करतेस तू. लग्नाला का नाही म्हणतेस ह्याची कारणं सुंदरला कळायला हवीत ना. आणि हे असं भेटणं टाळण्यापेक्षा थेट बोललेलं बरं नाही का? आता हीच वेळ आहे, बोलून टाक. मनातलं सगळं क्लिअर कर, म्हणजे तुझंच मन मोकळं होईल. तुझं मन हे झुरत राहणार नाही. तो दुखावला गेलाय का, त्याला त्रास होतोय का, काय ते स्पष्ट बोल.